श्री स्वामी समर्थ. एकेकाळी एक मुलगा होता. त्याचे नाव सबल होतं. तो शहरात राहत होता. त्याच्या आयुष्याबद्दल खूप निराशा होती. त्याच्या निराशेचे कारण म्हणजे तो आजवर आयुष्यात काहीच करू शकला नव्हता. त्याचे आई वडील त्याला टोमणे द्यायचे की तुझे सगळे मित्र बघ काय काय करतात आणि तू काहीच करत नाही. तू काहीतरी केलं पाहिजे, पण तू घरीच बसला आहेस. मित्रांमध्येही त्यांनी अनेकदा चेष्टा केली जायची. तो कुठेतरी गेला की लोक त्याला विचारायचे की तू काय करतोस? हे सांगायला त्याला खूप लाज वाटायची. तो काहीच करत नव्हता. हळूहळू त्याने नातेवाईकांशी संपर्क कमी केला आणि लोकांना भेटणे देखील बंद केले. तो बहुतेक वेळा घरीच असायचा. तो एकटाच रडतो आणि देवाला शिव्या देतो आणि आपल्या नशिबाला दोष देतो. आता त्याला त्याचं आयुष्य एक ओझं वाटू लागलं. त्याला कधीकधी असं वाटायचं की आपण काहीतरी करू शकू आणि मग त्याला वाटायचं की जगण्यापेक्षा मरण बरे. एक दिवस तो त्याच गावातील एका रस्त्यावरून जात होता. तेव्हा त्याला एक उपदेशक दुःख आणि संकटावर उपदेश करताना दिसला. तोही त्याच गर्दीच्या मागे बसून गुरुचे प्रवचन ऐकू लागला. उपदेशक सांगत होते, दुःख हे शिक्षकासारखे असते, जो आपल्याला जीवनाचे सत्य दाखवतो आणि जगण्याचा योग्य मार्ग शिकवतो. तुम्हाला हवे असेल तर तुम्हीही जीवन जगायला शिकू शकतात. हवे असेल तर काहीही साध्य करू शकतात आणि हवे तर कोपऱ्यात बसून रडू शकतात. असा उपदेशक गुरुजी करत होते. सबल हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होते. पण शिक्षकाचे हे शब्द त्यांना आवडले नाही. ते उभे राहिले आणि म्हणाले की काहीही शिकवून दुःख दूर होत नाही. त्यात फक्त आणि फक्त दुःख आणि दुःख अनंत आहे. यानंतर काहीच होणार नाही असे वाटते. काहीही केले तरी काही फरक पडत नाही. मृत्यूही समोर लहान वाटतो. उपदेशक म्हणाले, बाळा तुझे दुःख काय आहे? सबल ने आपली सर्व व्यथा त्यांच्या समोर सांगितली आणि विचारले, माझ्या दुःखावर काही उपाय आहे का? हे ऐकून शिक्षक हसले आणि म्हणाले, तू त्या दिवशी माझ्याकडे ये जेव्हा तुझं आयुष्यात खरे दुःख असेल. मी तुझी समस्या नक्की सोडवेल. असे बोलून ते शिक्षक तिथून निघून गेले. सबलच्या मनात विचार आला की माझे दुःख खोटे आहे का? मी ज्या वेदनातून जात आहे ते खोटे आहे का? माझे दुःख कोणी समजू शकत नाही. जेव्हा आई वडीलच समजत नाही तर शिक्षक कसे समजणार? त्याच्या दुःखाने व्यथित होऊन सबल यांनी निर्णय घेतला की आता आपण काहीतरी करू. सबल यांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला, पण त्याला यश मिळत नव्हते. पण तो काहीतरी प्रयत्न करतोय अशी विचारणा त्याच्या कुटुंबियांनी केली. तो त्याच्या व्यवसायात टिकून राहिला आणि हळूहळू त्याला यश मिळू लागले. मग त्याने वेग वाढवला आणि अवघ्या 3 वर्षातच तो एक मोठा व्यापारी बनला. आता सबलच्या आजूबाजूला त्याची काळजी घेणारे, त्याला मदत करू पाहणारे बरेच लोक होते. आता त्याचे घरातील लोकसुद्धा त्याची स्तुती करताना थकत नव्हते. दिवसेदिवस त्याच्या मित्रांची संख्या वाढत होती. आता तो त्याच्या आयुष्यात खूप आनंदी होता. त्याच्या काही मित्रांनी त्याला सल्ला दिला की जेव्हा तुम्ही मोठा व्यापारी बनून खूप आनंदी असाल तेव्हा तुम्ही या शहराचा आणि या राज्याचा सर्वात मोठा व्यापारी झालात तर तुम्हाला किती आनंद होईल याची कल्पना करा. किती लोकांना तुमच्यात सामील व्हावंसं वाटेल. तुमची प्रतिष्ठा किती मोठी असेल आणि खुद्द राजालाही तुमच्याशी मैत्री करायला आवडेल आणि गरज असेल तेव्हा तो तुमच्याकडून पैसे घेईल. आणि हे सर्व ऐकून सबलला या सगळ्यांची खूप लवकर गरज होती. त्याला वेळ वाया घालवायचा नव्हता. त्याला बऱ्याच वेळ या गोष्टी मिळवण्यासाठी गेला. त्यामुळे तो योग्य नसलेल्या गोष्टी करू लागला. मोठे कर्ज घेऊ लागला. मित्रांकडून पैसे उकळून आणि त्यात नफा कमवण्याचा लोभापायी तो आपल्या मालात भेसळ करू लागला. नंतर व्यापाराविरुद्ध कट रचून धमकावून त्यांची फसवणूक केली. त्याच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे तो करत असे. त्या पद्धतीने तो जास्त पैसे कमवत होता. पण आता त्याचे जीवन पूर्वीसारखे शांत राहिले नव्हते. त्याची मनातील शांती नाहीशी झाली होती आणि त्याला झोपसुद्धा येत नव्हती. तो घुटमटत राहत होता. सर्व काही असूनही त्याला कशातच आनंद मिळत नव्हता. एके दिवशी सबल त्याच्या गाडीने कुठेतरी जात होता. तेव्हा वाटेत त्याला एक धर्मोपदेशकांचा आश्रम दिसला. तो थांबला आणि गुरूंकडे गेला आणि म्हणाला, संत तुम्ही मला म्हणाले होते, तुम्ही मला माझ्याकडे यायचं सांगितले होते जेव्हा माझ्या जीवनात खरे दुःख येत असेल. मी खूप दुःखी आहे की मला झोप येत नाही, मला कुठेही शांतता मिळत नाही. अशा प्रकारे सबलने आपले सर्व समस्या गुरूंना सांगितल्या.
गुरु म्हणाले, जेव्हा तू मला पहिल्यांदा आला होतास, तुला काही वेदना होत्या. त्या दुःखातून तू काय शिकलास? सब्बल म्हणाले, मी फक्त विचार करून आणि काळजी करून काहीही होत नाही. तुमची दृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी ती कृती करावी लागते आणि नुसतेच काम करून काहीही होत नाही. त्याचे परिणाम दिसायला हवेत. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की तुमचे ध्येय साध्य होणार नाहीत, तेव्हा वाटेत कितीही अडचणी आल्या, कितीही निराशा आली, मन कितीही निराश झाले, आता काहीही होणार नाही असे वाटले, तरी फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. मी जे काही करत आहे त्यात मला नक्कीच यश मिळेल. लोक फक्त यशस्वी लोकांचा आदर करतात. कोणी कितीही चांगले असले तरी ते लोकांच्या नजरेत नेहमीच ओझेच राहतात. हे सर्व ऐकून धर्मोपदेशक हसले आणि म्हणाले, नाही, तुम्हाला ते मिळणे हे खरे दुःख नाही. जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख असेल तेव्हा माझ्याकडे या, मी ते दूर करील. निघताना सब्बलने सोन्याच्या नाण्याचे भरलेले एक हाडा गुरूंसमोर आणला. गडा पाहून गुरु म्हणाले की त्याचा मला काही उपयोग नाही. त्या झाडाखाली खड्डा खणून गाडून टाका. सब्बलने तो गडा गुरूंची सांगितल्याप्रमाणे झाडाखाली पुरला आणि निघून गेला. काही दिवस व्यवसाय चांगला चालला होता, परंतु व्यवसायाच्या चुकीच्या पद्धतीमुळे हळूहळू व्यवसायात तोटा होऊ लागला. त्याची सर्व संपत्ती हळूहळू नष्ट होऊ लागली आणि एक दिवस आला जेव्हा त्याच्याकडे काहीही न होते आणि तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला होता. परंतु तो निशांत होता, कारण त्याने त्याचे सर्व कर्ज त्याच्या मित्राकडून घेतले होते. त्याला वाटले की त्याचे मित्र वाईट काळात त्याच्या पाठीशी उभे राहतील, पण काही झाले नाही. वाईट वेळ येताच मित्रांनी त्याच्याकडे सर्वात आधी कर्ज मागायला सुरुवात केली. कर्ज परत न केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. त्याचे सर्व हितचिंतक आणि परिजन त्यांच्यापासून दूर गेले. त्याच्यासोबत मजा मस्ती करणारे त्याचे मित्र आता त्याच्यापासून दूर पडू लागले होते. त्याचे कुटुंब त्याची मोजणी करू लागले होते. त्याच्या सर्व मालमत्तेचा लिलाव झाला आणि त्याच्याकडे काहीही राहिले नाही. त्याने वडिलांकडे मदत मागितली असता वडिलांनी सांगितले की माझ्याकडे थोडे मालमत्ता आहे, मी ते तुला दिली तर मी तुझ्या आईला काय उत्तर देऊ? ही संपत्ती आमचा शेवटचा उपाय आहे. सब्बल यांना खूप दुःख झाले. त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हते. त्याचे दुःख कोण समजून घेणार? त्याला कोण सांभाळणार? जनतेचा विश्वासघातामुळे तो आतून तुटला होता. तो विचार करू लागला की आता जगण्यात काय अर्थ आहे? आता मरण हाच माझा एकमेव आधार आहे. आत्ता आत्महत्या करायला तो टेकडीवर जात होता आणि तेव्हा त्याला ते शिक्षकाने सांगितलेले आठवले, तुझ्या आयुष्यात खरे दुःख असेल तेव्हा माझ्याकडे ये. सब्बल गुरुकडे गेला आणि आपली सर्व व्यथा सांगितली. डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला, हे गुरुजी, माझे दुःख दूर करा. आणि तेव्हाही गुरु म्हणाले, आयुष्यात जेव्हा खरे दुःख असेल तेव्हाच माझ्याकडे ये, मी ते नक्की दूर करेल. सब्बल म्हणाले की काय चाललं आहे? माझ्या आयुष्यात दुःख नाही असं तुम्ही म्हणतात आहात, मग खरे दुःख काय? गुरुजी म्हणाले की आधी तुम्ही तुमच्या दुःखातून काय शिकलात ते सांगा. सब्बल म्हणाले की मी हे शिकलो की आपल्या आयुष्यात जी माणसे येतात ती आपल्या यशामुळे आणि आपल्या प्रगतीमुळे, आणि मग ते आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला वाटतं की ते वाईट काळात आपल्यासोबत असतील, पण ते कधीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत नाही. ते चांगल्या काळात आपला फायदा घेतील आणि वाईट काळात आम्हाला सोडून देतील. फक्त अशा लोकांवर विश्वास ठेवा जे आपल्या वाईट काळात आपल्या पाठीशी उभे राहतात. पण अशी माणसे फार कमी असतात. पण ज्यांच्याकडे आहे त्यांचे कौतुक करायला हवे, त्यांचा अपमान होता कामा नये. तीही कोणाच्याही विरोधात षडयंत्र करू नये. आपले काम प्रामाणिकपणे आणि संयमाने करा आणि कधीही लोभी होऊ नका. आपल्या सर्व वेदना आणि अनुभव सांगितल्यानंतर सब्बल डोळ्यात अश्रू घेऊन गुरुजी समोर बसला. थोड्या वेळाने गुरु उठले आणि त्यांनी झाडाखालील खड्डा खणून तो घडा बाहेर काढला, जो सोन्याच्या नाण्याने भरलेला होता, आणि तो त्याने सब्बलला दिला आणि सांगितले की खरं दुःख तुझ्या आयुष्यात आल्यावरच माझ्याकडे ये. सब्बल यांनी आपल्या शिक्षकाचे आभार मानले आणि त्यांना नमस्कार करून निघून गेले. त्या पैशातून त्यांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला. आता तो एक छोटा व्यापारी म्हणून आनंदी होता.
पण समर्पणाने आणि प्रामाणिकपणे त्याने तो व्यवसाय केला आणि तो मोठा व्यापारी बनला. त्याचे जीवन सुखसोयीने त्याचे जीवन सुखसोयीने भरलेले होते. पण माणूस कितीही चांगला असला तरी जीवनात दुःख येत राहते. त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूच्याच रूपाने त्याच्या आयुष्यात खूप दुःख आले, कारण ते दोघेही एकाच दिवशी मरण पावले. सब्बलचे आपल्या आई-वडिलांवर खूप प्रेम होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने त्याला खूप मोठा धक्का बसला. त्यांनी मृत्यूदेह स्मशानभूमीत नेले, जिथे अंतिम संस्कार करण्यात आले. तेथे त्यांनी आई-वडिलांचे मृत्यूदेह जळलेले पाहिले. त्यामुळे त्याचे मन अस्वस्थ झाले आणि अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होऊ लागले. तो घरी परतला आणि त्याने आपल्या आई-वडिलांच्या घराकडे आणि मालमत्तेकडे पाहिले, ज्यासाठी त्यांचे वडील नेहमीच लढले. आज काय उरले आहे? ज्यांनी त्याची काळजी घेतली, ज्यांनी त्यांच्यासाठी संघर्ष केला, ते हे जग सोडून गेले. त्याच्या वडिलांनी जे काही कमावले ते इथेच सोडून गेले. एका दिवसापूर्वीपर्यंत त्याचे वडील आपल्या मालमत्तेसाठी कोणाशी तरी भांडत असत. आज त्यांनी स्वतः हे जग सोडून अशा अनेक विचारांच्या वाळवंट त्यांच्या मनात होते. त्याला आतून एकटेपणा आणि भीती वाटू लागली होती. त्याला वाटत होते की काहीतरी नक्कीच आहे, पण तो समजू शकला नाही. आणि पुन्हा तो गुरूंकडे गेला. त्याला पाहून गुरु म्हणाले, आयुष्यात काही दुःख आहे का? सब्बल म्हणाला, नाही, आयुष्यात दुःख नाही. सर्व काही ठीक चालले आहे. पण आज माझ्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. या घटनेने मला खूप दुःख झाले आहे आणि मी त्रस्त झाला आहे. गुरुजी म्हणाले, यात दुःखी होण्यात काय अर्थ आहे? प्रत्येकाला एक दिवस मरायचे आहे. कोणीही जगले नाही आणि कधीच जगणार नाही. एक दिवस तुम्हालाही मरायचे आहे. कदाचित उद्या तुम्हीही मराल किंवा तुम्ही आजही मरू शकतात. सब्बल म्हणाले, काय म्हणतात गुरुजी? मी पण मरेल, पण मी अजून लहान आहे. गुरु म्हणाले की मृत्यू फक्त इतरांना येतो किंवा फक्त मोठ्यांना येतो. या ब्रह्मात सर्वजण जगत आहेत, पण आजही काही वेळ तरुण आणि म्हातारे मृत्यू होतात. मुले मरतात. मृत्यूच्या वयाशी काहीही संबंध नाही. त्याचा प्रत्येकावर परिणाम होतो. गुरूंचे हे शब्द सब्बलच्या मनात घर करून गेले आणि तो शांतपणे निघून गेला. पण त्याचे मन अजूनही अस्वस्थ होते. त्याला रिकामे वाटले नाही. तो दिवसभर स्वतःचाच विचार करत राहिला. तो जगात का आला आहे? फक्त खाणे हे जीवनाचे ध्येय आहे का? यायचं आणि मरून जायचं का? असे अनेक प्रश्न सतत त्याच्या मनात निर्माण होत होते. पण त्याला त्याच्या एकही प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते आणि त्याने दुःख दिवसेदिवस वाढतच होते. तर काही दिवसांनी तो पुन्हा गुरूंकडे आला आणि म्हणाला, हे स्वामी, मी खूप दुःखी आहे, कारण मी कोण आहे आणि मी या जगात का आलो आहे हे मला कळत नाही. हे ऐकून गुरुजी हसले आणि म्हणाले, आज तुझ्या आयुष्यात पहिल्यांदाच खरे दुःख निर्माण झाले आहे. हे खरोखरच दुःख म्हणण्यास पात्र आहे. आपण कोण आहोत, का आलो आहोत, काय करावे हे कळत नाही. सब्बलने त्यांच्या गुरूंना त्यांची दुर्दशा दूर करण्यास सांगितले. गुरु म्हणाले की आपण सर्व मानव आहोत. आपण आयुष्यभर गोडा करत राहतो. गुरु म्हणाले की प्रत्येक मनुष्य आयुष्यभर संपत्ती, आदर, कुटुंब, प्रतिष्ठा, मित्र, शत्रू इत्यादी जमा करतो. गुरुनी त्याला विचारले, जमा केलेल्या वस्तूंमधून आपण काही सोबत घेऊ शकतो का? सब्बल म्हणाले, कोणीही माणूस सोबत काहीही घेऊन जाऊ शकत नाही. तो फक्त एकटाच जातो. माझ्या आई वडिलांनाही काही सोबत घेतले होते. त्याचे सर्व काही संपत्ती, वैभव सर्व काही इथे सोडून गेले. गुरु म्हणाले, आता माझा मुद्दा काळजीपूर्वक ऐका. या जगात आपण जे संकलन करायचे आहे ते आपण करत नाही. गोष्ट आपल्या समोर असतात, पण आपण त्या पाहण्याचा प्रयत्न करत नाही. या जगात आपल्याला जे जमवायचं आहे ते आपण स्वतः गोळा करायचं. आपण स्वतःला गोळा करायला हवं पाहिजे. आपण मरताना आपण एकत्र येऊ शकतो आणि स्वतःला ओळखू शकतो. आपण
आतून विभागलेलो आहे. आपण प्रेम, दोष, रोग, मत्सर या विभागलो आहोत. आपण क्रोध, पैसा, पद, प्रतिष्ठा, आदर, ओळख, धर्म, जात अशा हजारो गोष्टी आणि इच्छा यात विभागलेलो आहोत. आयुष्यात आयुष्य तुकड्यामध्ये जगत आहोत. या विभाजनामुळे आपली चेतना कधीच एक होऊ शकत नाही. आपली चेतना शक्ती विखुरलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे वळायला आणि स्वतःकडे पाहण्यासाठी पुरेसा वेळ नाही, पुरेशी ऊर्जा नाही. खरं तर संपत्ती, आदर आणि सुविधा, लोक त्याला दुःख मानतात आणि जे आयुष्यभर दुःख म्हणतात, रडतात आणि उपाय शोधण्याचा प्रयत्न करत राहतात, पण त्यांना त्याचे समाधान कधीच मिळणार नाही. कारण लोक ज्याला दुःख म्हणतात ते खरे दुःख नसून ती फक्त माणसांची इच्छा असते आणि त्याची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे माणसाला त्याच्या प्रश्नाचे समाधान कधीच मिळत नाही. तर या सगळ्यांच्या पलीकडे जर तुम्हाला तुमच्या दुःखाचे अंतिम समाधान हवे असेल तर आधी स्वतःला गोळा करा, स्वतःला ओळखा. या जगातून तुमची ऊर्जा काढून घ्या आणि गोळा करा. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. मृत्यूपूर्वी स्वतःवर लक्ष केंद्रित करा. स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. बिखरून जाऊ नका. तेव्हा सबल म्हणाले, गुरुजी, आपण हे जग सोडून जावे का? आपण आपल्या सर्व इच्छा मारून टाकाव्यात का? कोणावर प्रेम करू नये का? पैसा गोळा करू नये का? आदराची आशा सोडली पाहिजे का? शिक्षक म्हणाले की अशा विखुरलेल्या माणसातून भावना आणि इच्छा बाहेर पडतात. जसे डोंगरावरून पडणारा दगड, ज्यावर पाहायला अस्वस्थ होण्यावाचून आणि काहीही गमावण्याशिवाय डोंगराचे नियंत्रण नसते. त्याचप्रमाणे विखुरलेल्या माणसांच्या इच्छा अनियंत्रित आणि वेदनादायक असतात. त्यांचे अनियंत्रित मन इच्छा आणि कल्पनेत जात असते आणि ते दुखावते. पण जेव्हा एखादी व्यक्ती आपले मन गोळा करते तेव्हा ते जे काही करते ते त्याच्या नियंत्रणात असते. मग त्याच्या इच्छेतून इच्छा निर्माण होतात. यावर सबल म्हणाले की तुम्ही माझी खरी अडचण सोडवली आहे. धन्यवाद. आतापासून मी स्वतःला गोळा करण्याचा, स्वतःला कोरण्याचा प्रयत्न करीन. गुरुजी म्हणाले की मानवी शरीर भरपूर ऊर्जा आणि शक्ती आहे, परंतु ती निरुपयोगी गोष्टींमध्ये विभागलेली आहे, निरुपयोगी गोष्टींमध्ये गुंतलेली आहे. हे एका अतिशय शक्तिशाली यंत्रासारखे आहे जे लहान मुलाच्या हातात दिले जात आहे आणि ते काहीही विचार न करता आणि कोणत्याही नियंत्रणाशिवाय त्याची शक्ती वाया घालवत आहे. म्हणून तुमची जाणीव व शक्तीवर केंद्रित करा आणि ती गोळा करा. सबलला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. त्याने शिक्षकांचे आभार मानले आणि शांतपणे निघून गेला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.